गाईज, पल्लवीज ब्लॉग मध्ये तुमचे परत एकदा स्वागत आहे. तर आम्ही आता आलोय शिर्डीला, 15 मिनिटात पोहोचतोय. तर खूप दिवसापासून इच्छा होती की शिर्डीला जायचंय. लास्ट साईबाबांनी मला बोलवलंय. ते दुसरं कसं बोलवणं आलं माहिती आहे का? आम्ही ऑर्डरला चाललोय. सो ऑर्डरला जाताना त्याच रूटला साईबाबाचं मंदिर सुद्धा लागतंय. तर आम्ही आता तिथून दर्शन घेतल्याशिवाय काय जाणार नाही. सो हे बघा आम्ही किती जण आलोय. ताई जरा दिस ना, हे बघा. सो आम्ही 5 लेडीज आणि हे दादा आम्हाला घेऊन आलेत. सो चला कंटिन्यू आपण बघू किती मजा मस्ती करतो. तर चला भेटूया पुढे. जसा टाइम संपत आला, आम्ही बाबांच्या मंदिराजवळ जात आलोय. सो जाता आम्हाला एवढा एक्सायटेड, म्हणजे आम्ही खूप एक्सायटेड झालोय की ही सॉन्ग लावतोय. त्या सॉन्ग सोबत आम्ही सुद्धा सॉन्ग बोलतोय आणि बाबाच्या भक्तीमध्ये मग्न झालोय. सो हे बघा, आता तर सॉन्ग बोलत होते, आवाज बंद झाला. हे बघा. सो आम्हाला खूप आम्ही एक्सायटेड आहेत की काय बोलता. अच्छा, मी काय बोलू तुम्हाला, मी एवढी खुश आहे ना. फायनली माझं भरपूर दिवसांचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे की आता 9 मिनिटं राहिलेत व आम्ही खूप म्हणजे मी आता खूप बोलते घरी, पण मी खरंच खूप एक्सायटेड आहे की कारण मी किती छोटी असताना मे बी मी आले असेल तेव्हापासून माझी आत्ता जास्त हा वर्ष पकडलाय. खूप जास्तच इच्छा झालेली आहे की मला जायचंच आहे. शेवटी बाबाचं बोलावणं आलंच, तर मी आता फायनली आली आहे. ये सो आता आम्ही पोहोचतोय 9 मिनिटात. तुम्हाला मी परत एकदा दाखवते. बघा किती मग्न झालं आम्ही की खूप मजा करत चाललोय. असं वाटतं हा प्रवास संपूच नाही, पण आम्हाला उद्या ऑर्डरला जायचंय. सो आम्ही खूप एक्सायटेड आहेत की कधी आम्ही बाबाच्या मंदिरात जातो, दर्शन घेतो. खूप एक्सायटेड. हे बघा, गाईज जसा गाडीतून उतरलात ना तर प्रत्येक जण प्रत्येकाची केस व्यवस्थित करते. हे बघा कशा चालूच 4 जणी कशा गपशप मारतात. मला साईडला गाडी काय नाही गाडीत चप्पल आहे, इथे उतरलो म्हणून चप्पल नाही. आता आमची सीएनजी संपली होती. मध्येच आम्ही पेट्रोल टाकला होता, तरी पण आता मला सीएनजी पंप भेटलाय. सो आम्ही सीएनजी पंपावरती उतरलोय. ते दादा सीएनजी टाकतात आणि आम्ही इथे मस्तपैकी गपशप करतोय. इथे लिहिले सीएनजी संपली आहे, पण सीएनजी तर फुल आहे. हे काय सीएनजी भरतायत ना, आम्ही मस्तपैकी इथे उभे आहोत. चला बेटा चला बाबाने बोलवलंय. चला आम्ही शिर्डीला पोहोचलोय. आयु एक्साइटेड. फायनली आम्ही पोहोचलो. हे बघा आमची खुशी. हे बघा साई बाबा की जय. सो फायनली बाबाचं मंदिर दिसलं. सो इतनी खुशी, तुम क्या जानो मेरे को कितनी खुशी हो रही. हा किती सुंदर वाटते ते. हे बघा, रूमचं नाही, आम्ही जात होतो, पण हे काका म्हणतात रूमचं की तुमचं गाडी पार्किंगचं. सो त्यांच्याशी बोलणं चालू आहे. आम्हाला नाही घ्यायचे तुमच्याकडं स्टे आमचा या हॉटेलमध्ये असणार आहे. सर तुम्ही कधी आलात तर तुम्ही या हॉटेलमध्ये स्टेसाठी येऊ शकता, कारण हे खूप डिस्काउंटमध्ये देतात. तर चला आपण त्यांच्याशी बोलूया, ते काय बोलतात बघूया. सो झालं रूमचं आपलं डिसाईड काय? अरे आपण त्यांना 4 सांगितले, 1250 होतं. 5 जण होतं, किती 1375 रुपये देतील आपल्याला डिस्काउंट करून 1000 रुपयामध्ये. फायनली 2 तासानंतर आमचं दर्शन झालंय. सो आता आम्ही थोडंसं लाडू वगैरे आतमध्ये येतानाच घेतलं. आम्ही फोन नव्हतं घेऊन गेलो, सो आमच्याकडे कॅश पण नव्हते, आम्ही घेऊन गेलो. तो होते दोघींकडे 200-300, तर त्याच्यामध्ये आम्ही घेतलेत लाडू. आता पेरू घेतले येताना, पण पेरूची टेस्ट एकच नंबर होती. सो आता ताईचा जांभलं घेत आहेत. तर आता आम्ही जातो शिर्डीचा महाप्रसाद, म्हणजे साईबाबाच्या मंदिरात कुपन भेटतं व ते कुपन घेऊन आपण जेवणाच्या लाईनला थांबायचं असतं.
सो तिथे आता चाललो आम्ही महाप्रसाद घेऊ आणि मग भेटू आपण तुम्हाला परत. तर लहानपणाची आठवण, आम्ही रिक्षामध्ये पाठी बसलोय आणि महाप्रसादाला चाललोय. सो ही बघा आणि आता आम्ही निघालोय रिक्षामध्ये. मी पाठी बसले, आम्ही जांभलं पण घेतले. जांभळं पण घेतले. आम्ही खातात तर भेटू तुम्हाला. सो आम्ही उतरलो, आता चाललो जेवायला. इथून जायचं आपल्याला साई महाप्रसाद, साई प्रसाद. सो इथून आतमध्ये जाणार आम्ही मस्तपैकी जेवणात महाप्रसाद जेवणात. तर मस्तपैकी आमचा शिवप्रसाद साई प्रसाद तर मस्तपैकी आमचा साई प्रसाद करून झालं आहे. सो आता आम्ही जेवून वगैरे आलो आहे आणि आता मस्त बसलो. थोडा वेळ बसतो आणि आम्ही जातो रूमवर आणि मस्त तिथे झोपतो. सो जर जमलंच तर उद्या ब्लॉगमध्ये भेटू, नाही तर आजच टाटा बाय.